नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच काय DHS. ओके, तर बघा DHSची जे ग्रुप सी आणि ग्रुप डीची एक्झाम झालेली होती. ओके, तर त्या संदर्भात मी परत 1-2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की ज्या पोस्ट वॅकेंट राहिलेल्या होत्या, ओके, म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सने जॉईन केलेले नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता अब्सेंट होते, ओके, तर त्यामुळे काय झालेलं आहे की त्या पोस्ट वॅकेंट राहिलेल्या आहेत. ओके, तर त्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, ज्या पोस्ट वॅकेंट आहेत त्याकरिता एक वेटिंग लिस्ट लावण्यात येणार आहे. ओके, म्हणजे इनफॅक्ट आता जी तुम्ही जर वेबसाईट जर चेक करणार DHSची, तर त्यामध्ये ऑलरेडी वेटिंग लिस्ट अपलोड केलेल्या आहेत. प्रत्येक डिव्हिजनच्या वेटिंग लिस्ट ह्या अपलोड केलेल्या आहेत. ओके, तर आता ज्या वेटिंग लिस्ट अपलोड केलेल्या आहेत तर त्यानुसार त्या अनुषंगाने आता त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे. ओके, काय होणार आहे? कागदपत्र पडताळणी होणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की जी कागदपत्र पडताळणी होणार आहे तर त्याकरिता कोणते कोणते कागदपत्र आवश्यक आहे. ओके, कोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत, तर त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे. ओके, तर बघा प्रतिमध्ये काय दिलेलं आहे, सोबत यादीतील उमेदवार. तर बघा मित्रांनो, हा जो तुम्हाला स्क्रीनवरती नोटिफिकेशन दिसतोय, ओके, तर हा कोणातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे? उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे. ओके, तर पुणे DHS तर्फे हा नोटिफिकेशन वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला आहे. ओके, तर विषय काय आहे? विषय आहे स्टाफ नर्स शासकीय आणि खाजगी या पदावर निवड झालेल्या नेमणुकांसाठी समुपदेशन करण्याबाबत. ओके, तर हे कोणासाठी लागू असणार? जे शासकीय किंवा खाजगी उमेदवार आहेत आणि यांचा किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहेत, तर त्यांच्याकरिता ह्या सूचना लागू होणार आहेत. ओके, तर पुढे काय म्हटलेलं आहे? उपरोक्त संदर्भीय विषयांवये आपणास कळवण्यात येते की दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 रोजी गट क संवर्गातील पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. ओके, त्यामध्ये आपली प्रतीक्षाधीन उमेदवार म्हणून निवड झाल्याने खालीलप्रमाणे कागदपत्रांच्या मूळ प्रती व एक छायांकित प्रत साक्षांकित करून दिनांक 14 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता आरोग्य भवन परिवर्तन बिल्डिंग पोलीस स्टेशन समोर विश्रांतवाडी पुणे 6 येथे उपस्थित राहावे. तर बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे की 30/11 ते 7/12 एक्झाम झाल्या आणि परत 12/12 सुद्धा एक एक्झाम झालेली होती. ओके, त्यानुसार जे वेटिंग लिस्ट आहे, ओके, प्रतीक्षाधीन उमेदवार म्हणजेच काय, जे वेटिंग कॅन्डिडेट्स आहे, तर त्यानुसार ज्यांचे सिलेक्शन झालेले आहे तर त्यांना त्यांच्या मेलवरती ही लिस्ट गेलेली आहे ऑलरेडी. ओके, तर त्याच मेलपैकीचा हा तुम्हाला PDF तुमच्या समोर शो करतोय मित्रांनो. तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, ज्यांचा पुणे डिव्हिजनमधून सिलेक्शन झालेला आहे. ओके, तर पुणे डिव्हिजनवाल्यांना काय करायचं आहे? दिनांक 14 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता आरोग्य भवन परिवर्तन बिल्डिंग इथे हजर राहायचं आहे. ओके, तर त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही ज्या डिव्हिजनमधून फॉर्म भरलेला आहात, ओके, जसं नागपूर डिव्हिजनमध्ये काही लोकांनी फॉर्म भरलेला असेल, कोणी लातूर डिव्हिजनमध्ये, कोणी नाशिक डिव्हिजनमधून फॉर्म भरलेला असेल, तर प्रत्येकाने आपले मेल चेक करावं. ओके, आणि त्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता हजर राहायचे आणि दिलेला वेळ जो असेल, मेन्शन केलेल्या वेळेवरतीच तुम्हाला हजर राहायचे आहे. ओके, परंतु मित्रांनो, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्सची लिस्ट. ओके, तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत तेच आपण आता पुढे बघणार आहोत. ओके, तर बघा यामध्ये पहिला काय आहे? शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका. म्हणजेच काय, तुम्ही जर GNM केलेला असेल तर GNMच्या 3ही वर्षाच्या मार्कशीट किंवा BSc केलेला असेल तर BScच्या 4ही वर्षाच्या मार्कशीट तुम्हाला घेऊन जायचे आहेत. सोबत काय म्हटलेलं आहे? जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र. म्हणजेच काय, कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचा जो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तो सुद्धा घेऊन जायचा आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र. ओके, तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्हाला जर वयाचा पुरावा दाखवायचा आहे ना, तर त्यासाठी तुम्ही एकतर शाळा सोडल्याचा दाखला दाखवू शकता, अदरवाईज म्हणजेच तुमचा जो लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तो दाखवू शकता, किंवा जन्माचा दाखला म्हणजेच काय, बर्थ सर्टिफिकेट, किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र. बघा म्हणजे जो 10thचा जो सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तो सुद्धा दाखवू शकता. ओके, तर बघा मित्रांनो, यामध्ये शैक्षणिकमध्ये फक्त तुम्हाला GNM किंवा BScचेच डॉक्युमेंट्स घेऊन जायचे नाही, सोबतच तुम्हाला 10th आणि 12thचे डॉक्युमेंट्ससुद्धा घेऊन जायचे आहेत. ओके, 10ची मार्कशीट आणि डिप्लोमा घेऊन जावं लागणार आणि सोबत
12ची मार्कशीट आणि डिप्लोमासुद्धा घेऊन जावं लागणार आहे. ओके. त्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र. ओके. जर OBC कॅन्डिडेट्स असणार किंवा ज्यांना NCL लागू असतो तर त्या कॅन्डिडेट्सनी NCL सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओके. तर तुमच्याकडे जो डोमिसाईल सर्टिफिकेट असतो, ओके, किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणणार, अधिवास प्रमाणपत्र, तर अधिवास प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. शासनाने वेळोवेळी विहित केलेले सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पडताळणे चे वेळी सादर करणे आवश्यक राहील. ओके. तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. त्यानंतर संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र. ओके. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, MSCIT सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जायचं आहे. परंतु आता असे काही कॅन्डिडेट्स असू शकतात ज्यांचा अद्याप MSCIT सर्टिफिकेट मिळालेला नाही किंवा त्यांनी अद्याप MSCIT कोर्स कंप्लीट केलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका. तुम्हाला जॉईन झाल्यापासनं, ओके, जॉईन झाल्यापासनं विदिन 2 इयर्स, 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला हा सर्टिफिकेट सबमिट करता येतो. जरी का तुमच्याजवळ आत्ताच्या घडीमध्ये तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना MSCIT सर्टिफिकेट नसेल तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर्स पण भेटणार किंवा तुम्ही जॉईन पण करून घेणार. परंतु जेव्हापासून जॉईन झाले त्याच्या 2 वर्षाच्या आतमध्ये MSCIT सर्टिफिकेट सबमिट करायचं असतं. ओके. त्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयं रोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक. ओके. जर तुमचा जिल्हा रोजगार व स्वयं रोजगार कार्यालयात जर नोंदणी केली असणार तर त्याचा नोंदणी क्रमांक द्यावा लागणार. ओके. तर त्यालाच आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर म्हणतो. काय म्हणतो? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर. जर झालेला असेल तर तुम्ही नंबर देऊ शकता, अदरवाईज नाही दिलं तरी काही असं कंपल्सरी नाही मित्रांनो. त्यानंतर खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन, माजी सैनिक, EWS, फवारणी कामाचा अनुभव व अन्य अनुभव प्रमाणपत्र असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करावे. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही स्पोर्ट कोटा किंवा दिव्यांग म्हणजेच काय फिजिकली हँडिकॅप किंवा प्रकल्पग्रस्त, प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन असा कोणताही जरी कोटा क्लेम जर केलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याने जो काही प्रमाणपत्र दिलेला आहे तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे. इव्हन तुम्हाला EWS सर्टिफिकेटसुद्धा सादर करावं लागणार आहे. परंतु आपल्या स्टाफ नर्सच्या पोस्टकरिता कोणत्याही प्रकारचा अनुभवाची गरज नसते, तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तरीही ॲक्सेप्टेबल आहे. ओके. पुढे बघूयात. पुढे काय आहे, क्रीडा विषयक अर्हता, क्रीडा प्रमाणपत्र अर्ज स्वीकारण्याचा दिनांक रोजीची अथवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील. ओके. पुढे काय दिलेलं आहे, दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय दिनांक 6/10/2012 व शासन निर्णय क्रमांक नंबर दिलेला आहे 14 सप्टेंबर 2018 नुसार नवीन नमुन्यातील दिव्यांगाचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. तर बघा मित्रांनो, ज्यांनी दिव्यांगामधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा जो नवीन फॉर्मॅट आहे तर नवीन फॉर्मॅटनुसारच तुम्हाला तो तुमचा सर्टिफिकेट सबमिट करायचा आहे. ओके. त्यानंतर काय आहे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे त्याला स्मॉल फॅमिली नॉर्म्स सर्टिफिकेट म्हणतात. ओके. तर बघा मित्रांनो, स्मॉल फॅमिली नॉर्म्स सर्टिफिकेट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके. तर तुम्ही तो PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन तो सर्टिफिकेट भरून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचा असतो. त्यानंतर आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र. तर आपल्याला अनुभव प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, आपल्या पोस्टकरिता अनुभव प्रमाणपत्राची कोणतीही अट नव्हती, तर नसेल तरी चालेल. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा. तर बघा, तुम्ही अर्जामध्ये जो काही ॲड्रेस मेन्शन केलेला आहात तर त्यासाठी कोणताही एक पुरावा द्यावा लागणार. तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा तुमचा जर वोटिंग कार्ड असेल तर कोणताही एक आयडेंटिटी प्रूफ तुम्ही देऊ शकता. ओके. त्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, जर या ठिकाणी आयडेंटिटी सर्टिफिकेटसुद्धा द्यायचं आहे तर आयडेंटिटी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक मागितलेलं आहे. ओके. त्यावरती स्वतःचा फोटो असायला हवा. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं, स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो आवश्यक आहेत. ओके. तर तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास EWS गटात मोडत असल्याबाबतचे त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र. ओके. तर EWSचा तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असायला हवा. त्यानंतर पॅरामेडिकल पदांसाठी आवश्यकतेनुसार काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, उमेदवाराने उक्त कागदपत्र पडताळणी वेळी सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण, अनुभव, कागदपत्रे
बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे मूळ प्रतिज्ञापत्र अथवा हमीपत्र कागदपत्रे तपासणी वेळी सादर करावयाचे आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की तुम्ही जी काही माहिती सादर केलेली आहात ॲप्लिकेशन फॉर्म भरताना, म्हणजेच काय शैक्षणिक आरक्षण, अनुभव प्रमाणपत्र, तर अशा प्रकारचा तुम्हाला एक हमीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जोडून द्यायचं आहे की जेवढी काही माहिती तुम्ही सादर केलेली आहेत, म्हणजे शैक्षणिक आरक्षण किंवा अनुभवाची, ही कोणतीही माहिती जर बोगस किंवा बनावट आढळून आल्यास तर तुमचा नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तर अशा प्रकारचा एक हमीपत्र तुम्हाला सादर करायचं आहे. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅझेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र सादर करावे. ओके. तर तुम्ही जर नाव जर चेंज केलेलं असणार तर त्यासाठीचा एक गॅजेट, अथवा जर विवाहामुळे म्हणजे लग्नामुळे जर तुमचं जर नाव चेंज जर झालेलं असेल तर विवाह पत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर जाहिरातीच्या अनुषंगाने इतर आवश्यक ते सर्व कागदपत्र. ओके. तर जाहिरातीच्या अनुषंगाने जेवढे काही इतर कागदपत्र आहेत, ओके, ते सगळेच तुम्हाला घेऊन जावं लागणार. म्हणजे आता ज्यांचा BSc झालेला आहे त्यांना कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटतो, त्यानंतर म्हणजेच त्याला पासिंग सर्टिफिकेट म्हणतात. त्यानंतर बघा डिग्री सर्टिफिकेट, हे सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागणार. म्हणजे मार्कशीट, 10वी 12वीच्या मार्कशीट, 10वीचा डिप्लोमा, 12वीचा डिप्लोमा, BSc फर्स्ट इयर टू फायनल इयरच्या सगळ्या मार्कशीट, त्यानंतर कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजेच पासिंग सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, ह्या सगळ्या वस्तू सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, MSCIT सर्टिफिकेट आणि डोमिसियल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जावा मित्रांनो. ओके. आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स असणार ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. ओके. उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची व हॉल तिकीटची छायांकित प्रत सोबत आणावी. तर बघा मित्रांनो, तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला होता, ओके, ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहात, त्याची एक प्रिंट आणि सोबतच तुमचा जो हॉल तिकीट आहे त्याची सुद्धा एक प्रिंट आणणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग रजिस्ट्रेशन अथवा पावती. तर बघा तुमचा जो MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा जो रजिस्ट्रेशन आहे, नर्स अँड मिडवाईफचा, तो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि जर का तुमचा जर रिन्युअल जर झालेला असेल तर रिन्युअलची रिसिप्टसुद्धा तुम्हाला घेऊन जाणे आवश्यक आहे. ओके. तर त्यानंतर काय म्हटलेलं आहे, सूचना, आपण नोंदणीसाठी वेळेवर उपस्थित राहिला नाहीत अथवा उशिरा हजर झाल्यास आपली नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व आपणास उशिराने हजर झाल्याबद्दल नोंदणी केलेल्या उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यावरच आपणास समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता उशिरा जर हजर होत असणार तर त्यावेळेस त्या संदर्भात काय होणार, बघा तुमचा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, तुमचा जरी पहिला नंबर असेल किंवा 5वा नंबर जरी असेल लिस्टमध्ये, तरी पण स्टील तुमचा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यात शेवटी होणार. ओके. सगळे कॅन्डिडेट झाल्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन होणार. त्याकरिता काय करायचं आहे, तुम्हाला वेळेवरती हजर राहायचं आहे. ओके. समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवार हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल, आपली नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. ओके. तर तुम्हाला समुपदेशनासाठी कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवाराला स्वतः हजर राहायचं आहे. जर तुम्ही हजर जर राहिला नाही तर तुमच्या नंतरचा जो कॅन्डिडेट असेल तर त्या कॅन्डिडेटचाच विचार करण्यात येईल. ओके. तर मित्रांनो, ह्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जावा. ओके. याच्यापूर्वीसुद्धा एक मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला होता मित्रांनो, तो सुद्धा एकदा व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, अथवा आय बटनवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ भेटणार. ओके. तर तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. त्यामध्ये सुद्धा जर काही डॉक्युमेंट जर सांगितलेले असणार एक्स्ट्रा, ते सुद्धा तुम्हाला कॅरी करावे लागणार. ओके. तर बघा मित्रांनो, या प्रकारची इन्फॉर्मेशन होती. ही इन्फॉर्मेशन कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुमच्या काही क्वेरीज असणार तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ओके. तुमच्या प्रत्येक क्वेरीचा मी आन्सर करण्याचा प्रयत्न करणार. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.